कायदा सिखाने जा रहे हैं। हमसे भी कोई आदमी कायदा या संविधान तोड़े ये अतिशय गलत होगा, इसी सभी से वाकूफ करता हूँ। परत एकदा आपल्या सर्वांना मराठीमध्ये विनंती करतो की आपण इकडे शांततापूर्व हा मोर्चा काढणार आहोत। आपण RSSला कायदा कानून शिकवायला चाललोय, संविधान शिकवायला चाललोय। तुम्ही कोणीही कायदा कानून हातामध्ये नका घेऊ। या मोर्चाला टाळमोड लागेल किंवा चुकीची घटना होईल अशा कोणत्याही क्रम कृती आपल्याकडनं होऊ नये। ही दुसरी गोष्ट, अगर पूरे देश के संवैधानिक संस्थाओं को कंट्रोल करने की कोशिश की, याद रख अगला मोर्चा भारत साहब के नेतृत्व में नागपुर के नसीब बात पर निकलेगा। भारत का झंडा 70 साल हुए RSS 15 दिन मनाता है। RSS 15 अगस्त को झंडा नहीं लगाता है। इसीलिए हमको ये कहना है कि इस भारत देश में रहना होगा तो तुमको तिरंगा लहराना होगा। दूसरा तोहफा है हमारा भारत का संविधान। हमको RSS को ये बताना है कि ये देश संविधान से चलता है। इस देश का कानून संविधान से चलता है और अगर आप ये देश में रहना होगा तो आपको संविधान से ही चलना होगा। इस देश में अब तक आतंकवाद के आरोप में सबसे ज्यादा FIR अगर किसी संगठन में दाखिल हुए तो तुरंत गोडसे से लेकर साध्वी तक सारे के सारे RSS के लोग हैं। वो असम देशों के आतंकवादी है, वो असम देशद्रोही है। ये ऐलान करते हैं ये देश RSS के लाठी काठी से और गोलियों के बौछार से नहीं, भोले शव अम्बेडकर वाद से चलेगा, संविधान से चलेगा। जय भीम, अल्लाह हाफिज, जय संविधान। स्पीकर ने मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले, भारताचा झेंडा, रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना पोलीस आमच्या वतीने ते RSS कॉपी करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं गिफ्ट भारताचा राष्ट्रध्वज, म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले, भारताचा झेंडा, रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार आहोत आणि पोलीस आमच्या वतीने ते RSS वाल्यांना गिफ्ट करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं गिफ्ट हा भारताचा राष्ट्रध्वज पोलिसांना देत आहे। आम्ही थोडं मागे दादा हात थोडं मागे सरक ना, अरे हे नको नका ना यार, थोडं मागे घे ना, थोडं मागे घे दादा इकडे बघा। ही दुसरी गोष्ट कॅमेरा मोबाईल आणि तिसरी दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही आहे, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे। आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता। आणि आमचं जे म्हणणं होतं की RSS कायद्याच्या संविधान चौकटीत नाही, RSS संविधानाच्या चौकटीत नाही, RSS हे रजिस्टर्ड नाही आहे, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे। पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका RSSचं ग्राउंड वर्क, जमिनीवर शेवटच्या माणसाला RSS किती धोक्याचं, RSS जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर RSSने जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून काय मागे घ्यावेत आणि RSSवर बंदी घालावी या बाबतीत कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू। दुसऱ्या बाजूला RSS हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून RSSची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे
आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू. आजचं हे आंदोलन आहे तुमच्या आंदोलनाचे आता पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले. का? कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं. पोलिसांचा इंधाळ बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही. औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली. ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले. आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेले, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवलं गेलं, CRPF जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीमसुद्धा बोलवली गेली. ही कशासाठी बोलवली गेली? ही कोणासाठी बोलवली गेली? ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केले आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे. पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरने येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्त्वाचा इथे उपस्थित राहील. हे आंदोलन आता संपलंय का आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. RSSनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून RSSनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय RSSच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो. त्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागाळातल्या माणसाला जो भरोसा, कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे संघावर बंदी आणण्यासाठी लढाई अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू. सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू. पण आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की आत्तापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हातमिळवणीच केली होती. इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं, ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का, त्याची पोच सरकारला देतात का, ह्या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्त्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं. पण हे कोणी केलं नाही कारण ह्यांच्यामध्ये ताकद नाही, ह्यांच्यामध्ये हिंमत नाही. RSSची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेलं आहे. असं आहे ते काहीही बोलू देत. माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो. जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील, AK-47 असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो, आम्ही अहिंसकवादी आहोत, तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये AK-47 आहेत आणि ह्या मुद्द्यावरती माझी भूमिका सेम आहे. असं आहे की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात ते खरं आहे. माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण निवडून आलेले सदस्य आहोत, आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रजिस्टर्ड नाही आहेत, ज्यांच्याकडे इल्लिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इल्लिगल वेपनरी ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची. जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात, जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्रध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत. एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून